नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. आज 77वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत आणि ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आपल्याकडे संभाजीनगरहून स्वातंत्र्यवीर सावरकर केंद्राच्या कार्याध्यक्षा श्रीमती स्नेहल फाटक आज उपस्थित आहेत. आपल्यात INS कर्नुसाच्या जे विनायक पाटील सर आहेत आणि कार्यकारिणी सदस्य श्रीमती सरस्वती अर्जुन अवॉर्डी आज आपल्या ह्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदनाला आज उपस्थित आहेत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये ध्वजावंदन करत असताना जेवढा मनाला आनंद झाला तेवढा हा भाग्याचा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. हा एक अविस्मरणीय प्रसंग आहे. एक सामान्य कार्यकर्त्याला ध्वजारोहण करण्याची संधी स्मारकातले वराडकर यांनी मला दिली. त्यांचे खरंच मनापासून आभार मानते. आपण खूप काम करतो पण त्या कामाची पावती या निमित्ताने मिळत असते. सावरकर अंदमानला जेव्हा जाऊन आले तेव्हा असं वाटलं होतं की मुंबईमध्ये आले की आधी स्मारकाला भेट द्यायची. मी नेहमीच येते पण आज मी ती संधी सोडली नाही. वराडकरशी संपर्क केला, मंजिरी मराठ्याशी केला आणि मी इथे आपल्या समोर उपस्थित आहे. बोलण्यासारखं काही नाहीये पण तिरंग्याचा सन्मान, मातृभूमीचा स्वाभिमान, मातृभूमीबद्दलची अस्मिता आणि ज्या क्रांतीवीरांनी बलिदान केलं त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिकारकांनी जे बलिदान केलं ते अविस्मरणीय आहे आणि त्याचा विसर होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. जेवढं आपल्याला काम करता येईल देशासाठी, मातृभूमीसाठी तेवढं आपण करावं एवढंच या निमित्ताने मी सांगते आणि मला संधी दिल्याबद्दल फार मनापासून आभार मानते. धन्यवाद. वंदे मातरम.